लोकसभा निकालानंतर अजित पवार गटात अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय। अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा विरोधकांकडून होतोय। अजित पवार गटानं त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं। मात्र विधानसभेत महायुतीत अजित पवार असणार का यावरून वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत। अजित पवार गट महायुतीमध्येच राहणार की स्वगृही येणार? लोकसभा पराभवानंतर अनेक आमदारांना विधानसभेची धाकधूक। महायुतीमधला बेबनाव आणि मतांचं रूपांतर न झाल्यानं चलबिचल। लोकसभा निवडणुकीच्या 9 महिन्यांआधी विरोधी बाकावर गेलेला अजित पवारांचा गट निकालानंतर मात्र अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत। मात्र अजित पवार गटानं या चर्चा फेटाळून लावल्या आहेत। मात्र लोकसभेमध्ये महायुतीची एकमेकांना ट्रान्सफर न झालेली मतं, पक्ष फोडाफोड आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविरोधात जनतेनं दिलेला कौल, लोकसभेलाच 4 जागा मिळाल्यानं महायुतीमध्ये विधानसभेला संधी मिळणार की नाही याची चिंता, या कारणांमुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय। पराभवाच्या चिंतनासाठी अजित पवार गटाने बैठक बोलावली होती। या बैठकीला गडचिरोलीचे धर्मराव बाबा आत्राम आजारपणामुळे, दिंडोरीचे नरहरी झिरवाळ रशियाला गेले, तर वडगाव शेरीचे सुनील टिंगरे बाहेरगावी असल्यामुळे आणि सिंदखेड राजाचे राजेंद्र शिंगणे आजारपणामुळे अनुपस्थित होते। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। 18 ते 19 आमदार हे पार्टी प्रमुखांच्या संपर्कात आहे, जे काय आम्हाला कळालेलं आहे, आणि 12 त्यांचे आमदार म्हणजे अजितदादा गटाचे हे भाजपच्या संपर्कात आहेत। ते 12 आमदार काय करतील पुढच्या काही दिवसात आपल्याला कळेल। केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत। जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरळून जातात। महायुती करूनही अजितदादा गटाला खुद्द बारामतीमध्ये फटका बसला। कारण 2019 मध्ये अजित पवार यांच्या सोबत असताना सुळेंना भोर, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या 4ही विधानसभांमध्ये लीड होतं, तर भाजपच्या कांचनकुल, दौंड आणि खडकवासल्यामध्ये पुढे राहिल्या। यंदा अजित पवारांसह शिंदेंची सेना आणि भाजप विरोधात असताना सुद्धा सुप्रिया सुळेंनी भोर, इंदापूर, पुरंदर, दौंड या मतदारसंघामध्ये लीड घेतलं, तर सुनेत्रा पवार एकट्या खडकवासल्यामध्ये लीड मिळवू शकल्या। 2019 मध्ये सुळेंना भोरमध्ये 19,000चं लीड होतं, यंदा त्यांनी 43,000चं लीड घेतलं। पुरंदरमध्ये गेल्या वेळी फक्त 9,600चं लीड होतं, यंदा 35,000हून जास्त। गेल्या वेळी इंदापूरमध्ये 70,000चं लीड, यंदा 25,000हून जास्त। बारामतीमध्ये 1,27,000, यंदा 47,000हून अधिक। दौंडमध्ये गेल्या वेळी 7,053 मतांची पिछाडी होती, यंदा तब्बल 26,000चं मताधिक्य होतं। खडकवासल्यामध्ये 65,000ची पिछाडी होती, यंदा फक्त 20,000 मतांनी पिछाडीवर राहिल्या। यंदा सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे खुद्द बारामतीचे आमदार अजित पवार, दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल, इंदापूरचे दादा गटाचे आमदार दत्ता भरणे, पुरंदरमधील शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे होते, तर सुप्रिया सुळेंमागे भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आमदार संजय जगतापांचा पाठिंबा होता, तरी 1.5 लाखाहून जास्त मतांनी सुप्रिया सुळे जिंकल्या। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। अजितदादा बाहेर पडतील अशी व्यवस्था
करावे लागेल शिंदे आणि फडणवीसांना. अजितदादांना ते बाहेर काढतील, कौशल्याने बाहेर काढतील. म्हणजे म्हटलं तर अजितदादा बाहेर पडतील आणि मला भीती अशी वाटते की अजितदादांचा पक्ष फुटेल. भारतीय जनता पक्षातल्या लोकांना अजितदादांचं येणं अजिबात आवडलेलं नाही. भाजपवाल्यांनी त्यांच्या विरुद्ध काम केलं असेल याच्यावर माझा पटकन विश्वास बसतो आणि ते दिसतंच आहे, आकडेवारीतूनही दिसतंच आहे. आणि कसं झालं आहे माहिती आहे का की अजितदादांचा स्वभाव सगळ्यांनी ते युती आणि याच्यामध्ये फिट नाही होत आहेत यांच्या संस्कृतीमध्ये. त्यांची संस्कृती वेगळी आहे, ती काँग्रेसची संस्कृती आहे. शरद पवार त्यांना सांभाळून घेत होते आणि शरद पवारांच्या पुढे उभे असल्यामुळे त्यांना कोणी हात लावत नव्हतं, बोलत नव्हतं. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.